बातमी आहे चिमूरमधून। चिमूर शहरातील पिंपळनेरी येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। तर दुसऱ्या घटनेमध्ये चिमूर शहरातून वाहणाऱ्या 7 नाल्याला पूर आल्याने 5 जनावरे वाहून जात जनावरांचा मृत्यू झालाय। पाहूया चिमूरचे आमचे प्रतिनिधी बालू सातपुते यांचा हा विशेष वृत्तांत। चिमूर तालुक्यात आज दुपारी अचानक जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली असून चिमूर शहरातील पिंपळनेरी येथील युवक गणेश भाऊराव धानोरकर वय 33 वर्ष हा गुरे चारण्यासाठी गेला असता वीज पडून त्याचा मृत्यू झाला। तर चिमूर शहरातून वाहणाऱ्या 7 नाल्याला पूर आल्याने पुरात म्हशी अडकल्यात। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व 7 नाल्यामध्ये झुडपं जास्त असल्याने म्हशींना बाहेर निघता आले नाही। म्हशींच्या नाकातोंडात पाणी गेल्याने प्रशांत कांबडी यांच्या 2 म्हशी, सुरेश कांबडी यांच्या 2 म्हशी व संभाजी खाटीक यांची 1 म्हैस पुराच्या पाण्यात वाहून जात मृत पावल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे। आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे चिमूर तालुक्यात 3 मोठ्या घटना घडल्या। पळसगाव येथे वीज कडाडून झोपडी जळून खाक झाली। पिंपळनेरी येथील युवकाचा वीज पडल्याने मृत्यू, तर 7 नाल्याच्या पुरात 5 जनावरे दगावल्याने चिमूरसाठी आजचा पाऊस हानिकारक ठरला आहे। चिमूरवरून आमचे प्रतिनिधी बालू सातपुते यांचा रिपोर्ट।